महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून रोड रोमिओंवर धडक कारवाई मोहीम। विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या 42 दुचाकींवर कारवाई करून एकूण 33,900 रुपयांचा दंड वसूल कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे। सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या फौजदारी गुन्ह्यात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने माननीय श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व माननीय श्री अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना व विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओंचे दुचाकी वाहन चालकांवर प्रभावी कायदेशीर कारवाईची मोहीम राबवण्यात आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडील वरुल वर नमूद पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून पोलीस ठाणे हद्दीतील कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान तसेच शाळा, कॉलेज व हॉस्पिटलचे परिसरात सतर्कपणे गस्त करून अचानकपणे नाकाबंदी करीत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या तसेच ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओ मोटरसायकलस्वार यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून आदेशित केले होते। त्याचप्रमाणे नमूद पोलीस पथकातील पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक 3/7/2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजचे हद्दीत सतर्कपणे गस्त करून विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणारी ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओ मोटरसायकलस्वार यांच्या एकूण 42 मोटरसायकली ताब्यात घेऊन त्या वाहनांची कागदपत्रे तसेच सदरच्या मोटरसायकलींवरील इसमांची कागदपत्रे तपासून त्यांची ओळख पटवून त्याबाबत खात्री करून सदरच्या मोटरसायकलस्वार यांच्यावर योग्य ती कडक दंडात्मक कायदेशीर कारवाई करून एकूण 33,900 रुपये दंड वसूल केला आहे। विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणारे तसेच ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओ मोटरसायकलस्वार तसेच संशयित इसमावर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रभावी व सातत्यपूर्ण धडक कारवाई करण्यात येत असून भविष्यात सदरची मोहीम अधिक व्यापक प्रमाणावर राबवण्यात येणार आहे। तरी नागरिकांनी अशा संशयित वाहनांची व इसमांची माहिती पोलीस प्रशासनास डायल 112 च्या माध्यमातून देण्याचे सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे।